केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पालघरमध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश देत समाजात धार्मिक सलोखा कायम राखण्याचं आवाहन केलंय। भारतीय संविधानाने सर्व धर्मांना समान अधिकार दिलेत। ईद, दिवाळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारखे सण शांततेत आणि आनंदात साजरे व्हावेत असं त्यांनी म्हटलंय। मुस्लिम समाजाने बकऱ्या आणल्यास त्याला विरोध करणं योग्य नसल्याचं सांगत कोणत्याही संघटनेकडून धार्मिक तणाव निर्माण होऊ नये असं आठवले यांनी म्हटलंय। भारतातील मुस्लिम समाज हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिलाय। तसंच भारतीय संविधानाला बाधा पोहोचेल अशी कोणतीही कृती होऊ नये आणि सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक भावना जपाव्यात असं आवाहनही त्यांनी केलंय। सर्व धर्मसमभावाची आहे। माझ्या पक्षाची भूमिका सर्व धर्मसमभावाची आहे। संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेले आहेत आणि या पद्धतीनं आता इतर समाजाचे सण होतात। आमची बाबासाहेबांची जयंती होते 2 महिने चालते ती जयंती आणि नाही भाजपचा विषय नाही, निषेध विषय नाही, पण असं होऊ नये। आमचं म्हणणं असं आहे की या पद्धतीनं म्हणता येईल म्हणजे भाजप असेल की कुणी असेल, पण असा विरोध होऊ नये। कारण आपण आपल्या बिल्डिंग मध्ये किंवा वस्तीमध्ये आपण आपला सण साजरा करतो, दिवाळी साजरा करतो, फटाके तर मुस्लिम समाजाने जर काय बोकडं आणले असतील तर लगेच त्याला विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे। कारण संविधानातला भारत उभा करायचा असेल निषेध म्हणजे असं होऊ नये असं आपलं मत आहे। निषेधाचा विषय नाही, अशा पद्धतीनं करू नये। या ठिकाणी मुस्लिम बांधव हे सुद्धा सगळे हिंदूच होते आणि मोगल इथं आल्यानंतर हिंदूच तिथले मुस्लिम झालेले आहे। त्यामुळे काय मुस्लिम हे औरंगजेबची औलाद नाही आहे, हे मुस्लिम हे आपली औलाद आहे। आपली औलाद आहे म्हणजे सगळे हिंदूच होते अगोदर आणि 2500 वर्षापूर्वी हा देश सगळा बुद्धिस्ट होता। सगळ्या देशामधले सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळे बुद्धिस्ट होते। त्यामुळं मला असं वाटतं की आपलं जे म्हणणं आहे की बाबा अशा पद्धतीनं कुणी विरोध करू नये, त्याचा निषेध म्हणण्यापेक्षा असं होऊ नये अशी माझी भूमिका आहे। म्हणजे कुणी बीजेपीचे लोक असतील किंवा कुणी असतील, पण या पद्धतीनं भारतीय संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न अजिबात होता कामा नये। इथलं संविधान हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना ठेच पोहोचू नये